नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात माऊलींच्या वारीत ट्रकने 7 जणांना उडवले, 3घांचा मृत्यू. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले, कॅगने आर्थिक धोरणावर उभारले प्रश्नचिन्ह. युद्धविराम संपुष्टात, अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकले. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले, कॅगने आर्थिक धोरणावर उभारले प्रश्नचिन्ह. महायुतीला सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना निर्णायक ठरल्याचे मानले जाते. या योजनेवरून महायुतीत श्रेयवादाच्या लढाईही झाल्या. सुरुवातीला 2,43,00,000 महिलांना ही योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने 80 लाख महिलांना अपात्र घोषित केले. आता कॅगच्या रिपोर्टनुसार अपात्र महिलांची संख्या 92 लाखापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान या योजनेवर 3,542 कोटी रुपये खर्च झाले, ज्याचे समर्थन करता येत नाही असे कॅगने अहवालात नमूद केले. यामुळे महाराष्ट्र सरकारचे फसलेले आर्थिक धोरण उघडे पडले आहे असा आरोप विरोधक करत आहेत. तब्बल 29,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेत लाभार्थींमध्ये 38% घट झाली आहे. सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 28 लाख लाडक्या बहिणींना वगळले आहे. या योजनेचा 8,000 सरकारी कर्मचारी, 4,42,000 लाभार्थी ज्यांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहेत अशा लोकांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले होते. आज 19 महिने उलटून गेले तरी याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तर सरकारने महिलांचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला आणि योजना हळूहळू बंद करण्यात येईल असा आरोप विरोधकांनी केला आहे. बातमी आहे माऊलींच्या वारीत ट्रकने 7 जणांना उडवले, 3घांचा मृत्यू. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या आषाढी वारीत आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सासवडचा मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना भोंगळे मळा परिसरात एका अनियंत्रित शिधा वाहून नेणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 ते 18 वारकरी जखमी झाले. 4 जणांची चिंताजनक स्थिती आहे. मयत महिला वारकऱ्यांची बातमी गावात कळताच गावात बंद पाळत शोक व्यक्त करण्यात आला. नांदेडचा हा ट्रक वारीतील दिंडीचा शिधा घेऊन जात होता. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचा चालक 70 वर्षाचा असून त्याची प्रकृती बरी नव्हती. त्याने तापाच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्याला गाडी चालवताना झोप आली. यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि वाहन थेट पुढे चाललेल्या वारकऱ्यांच्या अंगावर गेले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. वारीतील या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. बातमी आहे युद्धविराम संपुष्टात, अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकले. अमेरिका आणि इराण मधील तात्पुरत्या युद्धविराम पूर्णपणे मोडीत निघाला असून संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने सलग दुसऱ्या रात्री इराणच्या अंतर्गत भागात डझनाहून अधिक तळांवर भीषण बॉम्ब वर्षाव केला. अमेरिकन केंद्रीय कमांडने या हल्ल्यात पहिल्यांदाच वन वे अटॅक सी ड्रोन म्हणजे आत्मघाती सागरी ड्रोनचा वापर केल्याचे स्पष्ट केले आहे. या अमेरिकन हल्ल्यात नैऋत्य इराणमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने याला प्रत्युत्तर देत बहरीन आणि कुवेत मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला. तसेच ओमानमधील रडार यंत्रणा आणि जॉर्डनच्या हवाई तळावरील इंधन डेपो उडवले. हा केवळ पहिल्या टप्प्यातील हल्ला असल्याचा इशारा इराणने दिला आहे. महत्वाचे म्हणजे इराणने जगातील सर्वात महत्वाचा व्यापारी मार्ग असणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याची घोषणा केली आहे. या युद्धाच्या तीव्रतेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 3.60% वधारून प्रति बॅरल
$78.7 वर पोहोचले आहेत. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.